नमस्कार, आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, ज्याचे नाव आहे ठळक घडामोडी। खडकी येथे भांडणे लावल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला, एक अटकेत, इतर आरोपींचा शोध सुरू। पुणे शहरातील खडकी भागात जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून भांडणे लावण्याच्या संशयावरून एका टोळक्याने तरुणावर धारदार हत्याराने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे। या प्रकरणी खडकी पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लोहगाव परिसरातील 32 वर्षीय संदीप कदम याच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे। संदीप कदम यांनीच या संदर्भात खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद केली असून पोलिसांनी या प्रकरणी औंध येथील 50 वर्षीय राजू भिकाजी मोरे याला अटक केली आहे। राजू मोरे आणि संदीप कदम हे दोघेही एकमेकांच्या ओळखीचे असून काही दिवसापूर्वी राजू मोरे याचा एका केटरर्स सोबत वाद झाला होता। दरम्यान हे भांडण संदीप यानेच लावले असल्याचा संशय राजू मोरेला होता। याच संशयातून रेंज हिल्स परिसरात संदीप कदमवर धारदार हत्याराने वार करण्यात आले, ज्यामुळे संदीप गंभीर जखमी झाला। या घटनेची माहिती मिळताच खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणी सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगुले हे करीत आहेत। प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोडी।